कोकणच्या आरोग्य सेवेत ओलॉन इंडियाची ऐतिहासिक झेप. ओलॉनचा आदर्श इतरांनी घेतल्यास शासकीय आरोग्य सेवा अद्ययावत होण्यास मदत. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. महाड तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा आणि कोकणातील आरोग्य सेवेसाठी नवा आदर्श निर्माण करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ओलॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे साकारण्यात आला. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत महाड ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं प्रदान करण्यात आली आहेत. या उपकरणांचं लोकार्पण राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले तसेच ओलान एसपीए इटलीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ख्रिस्तियानो कॅप्रिओती यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की ओलॉन कंपनीचा आदर्श इतर उद्योग समूहांनी घेतल्यास महाडसह संपूर्ण राज्यातील शासकीय आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि अद्ययावत होऊ शकते. यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना उच्च प्रतीची उपचार सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होईल. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या महाड ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त, सर्पदंश व विंचूदंश बाधित रुग्ण, गरोदर माता तसेच गंभीर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. मात्र अत्याधुनिक उपकरणांच्या अभावामुळे अनेकांना पुढील उपचारासाठी अलिबाग किंवा मुंबई इथं हलवावं लागत होतं. ही अडचण लक्षात घेऊन ओलॉन इंडियानं हा उपक्रम राबवलाय. या अंतर्गत सुमारे 30 ते 35 लाख रुपये किमतीची डेफिब्रिलेटर, अडल्ट व्हेंटिलेटर, अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन, लॅप्रोस्कोप सेट, स्त्रीरोग, फुल्ली ऑटोमॅटिक ऑपरेशन टेबल, मल्टीपॅरा मॉनिटर, लॅरिंगोस्कोप, पोर्टेबल ओटी लाईट, क्रॅश कार्ड ट्रॉली, सक्शन मशीन, प्रिझमा व्हेंट 40C, फाउलर बेड आदी अत्याधुनिक उपकरणं रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे आपत्कालीन व अतिगंभीर रुग्णांवरील उपचार क्षमता लक्षणीय वाढणार आहे. या निर्णय कंपनीचे कंट्री हेड नटवर पांचाल व महाड साईट हेड इंद्रजित वाडकर यांच्या मान्यतेनं घेण्यात आला. HR हेड प्रशांत गीते यांनी रुग्णालयाच्या गरजांचा अभ्यास करून आवश्यक तांत्रिक पूर्तता केली, तर सिनियर मॅनेजर प्रशांत महामुनकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. प्रशांत गीते यांनी यावेळी सांगितले की ओलॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून यापूर्वीही रुग्णालयाला मदत करण्यात आली आहे. भविष्यातील रुग्णसेवेसाठी आमचा सहभाग कायम राहील. कार्यक्रमात सिव्हिल सर्जन डॉक्टर निशिकांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफुडे, तहसीलदार महेश शितोळे, अंशुल अग्रवाल, विगिलिया तुरो ऑल्डो, रवींद्र साळवी, जिल्हा परिषद सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक, सिद्धेश पाटेकर, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, डॉक्टर चेतन सुर्वे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे कोकणातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवं बळ मिळणार आहे. वेळेत उपचार उपलब्ध झाल्यानं अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. उद्योग आणि समाज यांच्यातील नातं कृतीतून जपणाऱ्या ओलॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिलाय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. ओलॉन कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ 35 लाखाच्या जवळपास संपूर्ण साहित्य त्यांनी दिलेलं आहे. ICUमधलं जे लागणारं साहित्य आहे की जे आम्हाला इथे गरिबांना मिळत नव्हतं, ती व्यवस्था सुविधा आमच्या ओलॉन कंपनीने इथे आणि वरणला वेगळी दिलेली आहे. परंतु इथे जे काय आत्ता आम्ही आलो, त्यांचे इटालीवरून आलेले त्यांची कंपनीचे अधिकारी आहेत, आमच्या इथले अधिकारी आहेत ओलॉन कंपनीचे, आमचे डॉक्टर आहेत, नगराध्यक्ष आहेत, सभापती आहेत, उपसभापती आहेत, नगरसेवक, सगळेच जे काही इथं आज आलेले आहेत, मी ओलॉन कंपनीला धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या CSR फंडाच्या माध्यमातून अथवा त्यांच्या माध्यमातून जे काय त्यांनी ऑटोमॅटिक काही मशिनरी दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद करतो. आणि आपल्या इकडं ICU नव्हतं, 5 बेड त्यांनी दिलेले आहेत ICUसाठी. त्यानंतर पूर्ण भूल देणारी मशीन त्यांनी दिलेली आहे, मॉनिटर दिलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळे हे जे काय लागणारे साहित्य आहे ते त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या गरिबांना काही प्रायव्हेटमध्ये ह्या सुविधा परवडत नव्हत्या त्या आता इथे परवडत आहेत. आमचे डोईपुरे सर आहेत, गिरीश सर किंवा त्यांचे सगळेच जे स्टाफ वर्ग आहे त्यांना खरं म्हणजे मनापासून धन्यवाद देतो. कारण ही मंडळी आल्यापासून ज्या काही सुधारणा होत चाललेल्या आहेत त्याबद्दल निश्चितच त्या अभिनंदनास पात्र आहे. आणि पुन्हा एकदा मी ओलॉन कंपनीला धन्यवाद देतो. आणि अशाच प्रत्येक कंपनीने जर काही थोडं थोडं साहित्य असं दिलं तर मला वाटतं गरिबांवरती फार मोठे उपकार होतील असं आम्हाला वाटतं. पहिला तर मुद्दा असा होता की इथे जी काय डिलिव्हरीच्या केसेस कमी होत होत्या त्या आता डोळपोडे सर आणि गिरी ह्या दोघांच्या माध्यमातून आत्ता परवा आपण आढावा घेतला, जवळजवळ 592 ह्या आत्तापर्यंत डिलिव्हरीच्या केसेस झाल्यात.
त्यानंतर जे हाडाचे वैद्य इथं नव्हते ते इथे आहेत आणि हाडाची मशीन पण आता मिळालेली आहे. तर जेणेकरून काही गोष्टी अशा असतात की खरोखर गरिबाला बाहेर प्रायव्हेटमध्ये परवडत नाहीत, त्या गोष्टी इथं परवडणाऱ्या ज्या मिळालेल्या आहेत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा यांना धन्यवाद देतो. आणि खास करून इथले जे डॉक्टर आहेत, जे डॉक्टर मनापासून जी सेवा करतायत त्याबद्दल त्यांना धन्यवाद. कंपनीच्या माध्यमातून मदत करण्यामध्ये कंपनीचा जेवढा मोलाचा हात आहे तेवढाच मोलाचा वाटा आपले कॅबिनेट मिनिस्टर भरतशेठ गोगावले यांचा आहे. भरतशेठ गोगावलेंनी एकदा मला आणि प्रशांत मामुलकर यांना आम्हाला घरी बोलवून विचारणा केली, तुम्ही शाळेसाठी बरंच योगदान करतात पण आता आपली वेळ आलेली, आपण इकडे काही वैद्यकीय व्यवस्था देण्यासाठी. त्याने मला याची जाणीव करून दिली की त्यांनी पण आता भरीव याच्यामध्ये कामगिरी ते करतात आहे. स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी ते हॉस्पिटल इकडे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यंत जर कधी अशा अत्यावश्यक घटना घडल्या तर त्याच्यासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करावा. नक्की शेठच्या म्हणण्यावर कंपनीच्या मॅनेजमेंटने एक पॉझिटिव्ह विचार करून जेवढं शक्य आहे कंपनीने आपल्याला ग्रामीण रुग्णालयाला आणि तसंच वरणला आपल्याला वैद्यकीय व्यवस्था देण्यात आली. तसंच भरत शेठनं आम्ही हेही सांगितलेलं भविष्यामध्ये पण आपल्याला वैद्यकीय व्यवस्थेसाठी काही आपल्याला कंपनीतर्फे काही मदत लागली तर नक्कीच आम्ही त्यासाठी मदत करू.